नाशिकमध्ये पुन्हा भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष बघायला मिळतोय। भुजबळ यांना पक्षानं हाकललेलं असं सुहास कांदे म्हणतायत। विधानसभेतील उमेदवारीवरून सुहास कांदे यांनी हा निशाणा साधला, तर आमचा राजीनामा मंजूर झाला नाही असं प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिलेलं आहे। राजीनामा मी दिला होता, परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाहीये, म्हणून मी पक्षातच आहे। आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मी त्यावेळेस तक्रार केली होती। त्यावेळेस माझ्यासमोर अजितदादांना त्यांनी विचारलं होतं। अजितदादांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी त्याची पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे, त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारलेले आहेत। त्याच्यामुळे आत्तापर्यंत तरी जे विरोधात उभे होते त्यांना स्वीकारण्याची कुठलीही महायुतीमध्ये पॉलिसी ठरलेली नाही। समीर भुजबळने लढायचं ठरवलं, त्यावेळी त्याला सांगितलं की तुला लढायचं असेल तर तू राजीनामा देऊन टाक। आणि मग त्यांनी राजीनामा दिला आणि एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला बजावलं। पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी आता तिकडे नांदगावला यायचं नाही असं समीर भुजबळने आम्हाला सांगितलं। नाशिकच्या याच्यावर सुद्धा जे आहे ते काय बॅनर बिनर असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो छापला। अरे अर्थ सरळ आहे की त्याचा राजीनामा स्वीकारला गेला नाही।